बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण दुसरे. महेशने समोर पाहिलं. राजाच्या दुकानाच्या फळीला टेकून निर्मला आणि राजा उभे होते. निर्मलाने आपल्या ओढणीचा पदर तोंडात घट्ट धरला होता. तिचे डोळे पाणावले होते. महेश कुठे पाहतोय हे बाबूजींच्या लक्षात आलं. शेवटी आपण ठरवलेलं सारच होत नसतं. त्याने एक दीर्घ सुस्कारा टाकला. महेश, तुझी ती छोटी मैत्रीण कुठे आहे? काय करते ती? आत्तापर्यंत इथेच होती, आत्ता गेली. शिकते ती. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, त्यामुळे दाटत असते मला. आत्ता कुठे गेली कुणास ठाऊक. गेली असेल रडून मोकळं व्हायला. परवाच तिचा बाप म्हणाला, 2 वर्षांनी मोठी आहे पोरगी. तुला चालत असेल तर पहा, पुढच्या वर्षी लग्न करून देऊ. त्यावर बाबूजी हसले होते. आत्ता त्यांना ते आठवलं होतं. बाबूजींना हे सारं जाणवत होतं. तरीही महेशने जावं हे त्यांना मनोमन वाटत होतं. लहानपणापासून महेशवर जीव लावून बसलेल्या ह्या वेड्या निर्मलाला समजावणं कठीण होतं, पण नाईलाज होता. हे बघ महेश, तू साहेबांकडे जा, शिकून घे. मग पटलं नाही तर ये परत. आपलं हे दुकान आहेच, पोट भरणार. काळजी करू नकोस बरा. हे बघा बाबूजी, मी इथल्या विषय हॉटेलमध्ये उतरलो आहे. अजून 2 दिवस इथे राहणार आहे मी. एकदम त्याला घाई करू नका, त्याचा विचार घ्या. पण महेश, तुझे बाबूजी म्हणतात त्याप्रमाणे तुला तिथलं सोडून केव्हाही येता येईल. मी तुला विकत घेतलेलं नाही. तुला कळतंय ना मी काय म्हणतो ते? तुझ्या हातातल्या ईश्वरी गुणाला अधिक वाव मिळावा म्हणून म्हणतोय मी. तू विचार कर. साहेब, आपल्यावर माझा विश्वास आहे. तरीही मी गाडी आणली आहे. आपला मुलगा कुठे राहणार आहे हे बघायला तुम्हीही चला. महेश, तुलाही पटलं नाही तर परत येता येईल. तुला नेण्यात तसा माझा स्वार्थ आहे, ते तुला कळेलच. पण त्या स्वार्थात तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं हितच होईल हे निश्चित. साहेब उठले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. व्याकुळ झालेल्या बाबूजींच्या पाठीवर थोपटत ते म्हणाले, मुलीला सासरी पाठवताना प्रत्येक बापाला किती वेदना होत असतील याची जाणीव आज झाली. तुमचं फाटकं आभार जोडण्याचा मी प्रयत्न करीन. बाबूजी, महेश तुमचाच आहे. केव्हाही या आणि त्याला हवं तर घेऊन जा. साहेब दुकानाबाहेर आले. आता त्यांना घाटाच्या पायऱ्या उतरून नर्मदेचं संध्याकाळचं नितांत सुंदर रूप पाहायची इच्छा नव्हती. अनंताच्या अनंत रूपाचं दर्शन त्यांना महेशमध्ये झालं होतं. कधीची त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण झाली होती. जीवनात माणसाला काय हवं असतं असा प्रश्न विचारला असता तर ते काही काळापूर्वी म्हणाले असते, सुंदर सुस्वभावी पत्नी, चांगली कन्या आणि सुखसंपन्न जगायला पैसा. पण आजकाल ते विचार करू लागले होते, या पलीकडे असणाऱ्या मनाला आणखी कशाची तरी ओढ लागलेली असते. प्रत्येकच माणसाच्या अंतर्यामी ही ओढ असते. त्या ओढीचं स्वरूप कित्येकदा कळतही नाही आणि मग माणूस स्वतःला मी दुःखी आहे असं समजून घेतो. वस्तुतः आत्मशोध घेतला तर आपल्यालाच कळतं आपल्याला काय हवंय ते. पण सर्वसाधारण माणूस देहाभोवती घुटमळणाऱ्या वेगवेगळ्या भुकेचाच विचार करतो. पण आपल्या मनाला कशामुळे आनंद होईल याचाच विचार करत नाही.
ही ओढ मग कधी कधी साकार होते, मगच माणसाला भान येते. 4-5 वर्षांपूर्वी महेशला पाहिल्यावर त्यांना एकदम जाणवलं की आपल्याला एक मुलगा असा हवा होता की ज्यामुळे आपल्या कलासंपन्न जीवनाचा वारसा त्याला देता येईल. अनुपमा वेगळीच निघाली. तिचे विचार, तिचे आचार आणि तिची एकंदर भूमिकाच त्यांना वेगळी वाटत होती. सुरांची सुरावट जुळायला प्रत्येक स्वराने एकमेकांना जुळवून घ्यायला हवं. इथे तर प्रत्येकच स्वर वेगळा होता. संगीत हरवलं होतं. कलेच्या मंदिरातील कला केवळ व्यावसायिक झाली होती. मनाला खूप सुंदर वाटेल असं काहीही निर्माण होत नव्हतं. खरं तर दुःखातून कवितेचा जन्म व्हावा, तसं दुःखाच्या एकेका पदराचं भावस्पर्शी चित्र निघावं असं त्यांना वाटायचं. पण तेही जमत नव्हतं. महेशला पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं, दुःखाला सुखाची सोनेरी किनार मिळाली की ते दुःख भळबळतं, तोवर गोठल्यासारखं हृदयातच राहतं. आज त्यांच्या दुःखाला वाचा फुटली होती. अंगावरचं पाणी घसरून जावं तशी दुःख सरसर घसरली होती. पण मन काठोकाठ प्रसन्न झालं होतं. अनेक विचारांची कमळं त्यात फुलली होती. बाबूजी साहेबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कृतज्ञतेने पाहत होते. कोण कुणाशी कसा बांधला जातो कळत नाही. यालाच नियती म्हणायची का? त्यांचे डोळे भरून आले होते. त्यांनी खांद्यावरच्या पंचाने डोळे पुसले. महेश त्यांच्या मागे उभा होता. बाबूजींचं हे व्याकुळ रूप त्याला नवीनच होतं. त्यांनी मागे वळून पटकन महेशला छातीशी घट्ट धरलं. गदगदलेल्या स्वरात ते म्हणाले, महेश, तुझे हात सोन्याचे आहेत. त्या हाताने सारं सोनं होऊ दे. आजवर मी तुला ओळखलं नव्हतं. तुझ्या आयुष्याची माथी केली मी. पण आता सारं चांगलं होईल, चांगलं होईल. महेशला गुदमरल्यासारखं झालं होतं. नेहमी रागावून बोलणारे बाबूजी आज व्याकुळ झाले होते. प्रेम वर्षावात त्याला चिंब करत होते. आयुष्यात माणूस इतका अगतिक होतो, जीवनाच्या वळणावर असहाय्य होतो आणि त्याला नको ते निर्णय घ्यावे लागतात असं काहीसं महेशला वाटलं. बाबूजींनी साहेबांकडे त्याला सुपूर्द केलं. शिक्षणासाठी की त्याला सांभाळणं त्यांना जड होत होतं म्हणून याचा विचार क्षणभरच त्याच्या मनात आला. दुसऱ्या क्षणाला तो घाटाच्या पायऱ्या उतरून निघाला होता निर्मलाकडे. नागपूरला जाण्याचा निर्णय त्याचा नव्हता, पण स्वतःचा निर्णय घेऊन थांबताही येणार नव्हतं. निर्मलाला काय सांगावं, तिला कसं सावरावं हेच त्याला कळेना. त्याला वाटलं तसंच ती नेहमीच्या उंच दगडावर बसली होती. केव्हा ते राजा, ती आणि महेश त्या दगडावर बसले असताना एक साधू तिथून जाताना म्हणाला होता, पोरांनो, इथं बसू नका. इथे नर्मदा खूप खोल आहे. तुम्हाला पोहता आलं तरी इथल्या नर्मदेच्या डोहात तुम्ही अडकाल. इथे बसू नका. बाबाजी, आम्ही इथलेच रहिवासी आहोत. आम्हाला नर्मदा पूर्ण माहीत आहे. त्या साधूने ते ऐकलं की नाही कुणास ठाऊक, पण त्यानंतर महेशने 2-3दा निर्मलाला म्हटलं, इथं आपण बसायला नको. का? त्या साधूने म्हटलं म्हणून. इथून नर्मदा कशी शांत वाटते, एखाद्या लेकुरवाळ्या आईसारखी. घाटावर नर्मदा तरुणीसारखी वाटते. तिने त्या उंच दगडाचा मोह सोडला नाही. आजही ती तिथेच असेल याविषयी त्याला खात्री होतीच. संध्याकाळचा केशरी रंग नर्मदेच्या लाटांवर होता. त्याने हलके जाऊन तिचे डोळे झाकले आणि त्याचे हात ओले झाले. निर्मला, रडतेस कशाला? मी जाणार म्हणून? तिच्या, मी लगेच परत येईन, खरंच येईन. तू येणारच नाहीस महेश? खरंच परत येईन. बाबूजी नेहमी साहेबांविषयी म्हणायचे. मलाही वाटायचं आपण काहीतरी दूर जाऊन शिकावं, मोठं व्हावं. इथे घाटावर येणारी चांगली श्रीमंत माणसं पाहिली की मलाही वाटायचं
आज मला काही करण्याची संधी मिळते. मग नको जाऊ मी? ना मी शिकलो, ना मला काही येत. पण विमानात बसून फिरायचं स्वप्न मनात होतं. निदान रस्त्यावर ताठ मानेनं जगू शकेन असं तरी मी व्हायला हवं ना? पण तू येणार नाहीस असं का तुला वाटतं? बराच वेळ ती काही बोलली नाही. गुडघ्यात मान घालून बसून राहिली. तिची मान वर करत त्याने विचारलं, सांग ना, असं का तुला वाटतं? हं? ती अनुपमा आहे ना, हात त्याच्या. वेडी आहेस निर्मला तू. मी तर तिला विसरूनही गेलो होतो. मुळीच वेडी नाही. तुझी विमानात बसण्याची वेळ येईल ना, तेव्हा तीच तुझ्यासोबत असेल. मला तिचा हेवा नाही महेश. महेश हसला. तिचे भुरभुरते केस मागे सारत म्हणाला, खरंच वेडी आहेस तू. तुझ्यासारखी मैत्रीण आणि पुढचं बोलू नकोस. आता ते कसं शक्य आहे? तुला मनापासून वाटतं का मी जाऊ नये? हं? नाही जात, नाही जात. काय होईल? एक दिवस बाबूजींनी ठरवल्याप्रमाणे आपलं लग्न होईल. एक आणखी छोटं दुकान मी घालीन. ना संसाराला सुरेख काही, ना तुला चार दागिने, प्रेमाने पोट भरत नाही. निमा, त्यासाठी स्वप्न पाहावी लागतात सत्य दिशी. नुसते कष्ट करून होत नाही. त्यासाठी व्यवहार शिकावा लागतो. माझे शब्द मला सांगतोस महेश? तू शिकावं म्हणून मीच ओरडत होते ना रे. मग आज मी शिकायला निघालोय तर तू अडवतेस का? अडवत नाही रे, पण तू येणार नाहीस त्यामुळे. निमा, या संध्याकाळच्या साक्षीनं, नर्मदेच्या साक्षीनं आणि रंगरंगी क्षितिजाच्या साक्षीनं मी तुला वचन देतो, मी परत येईन. माझं लग्न तुझ्याशी होईल. पण तू वाट पहा. हं? ती हसली मनापासून. तसा तोही हसला. भविष्यात काय लिहिलंय कोण जाणे, पण ज्यांची साक्ष दिली ते सारे मौनच राहणार आहेत. आपलं मन ग्वाही देईल, पण शेवटी मौन राहणं किंवा न राहणं हेही नियतीच ठरवेल. चालता चालता त्याच्या मनात आलं, ते नेहमीप्रमाणे दगडावरून उड्या मारत चालले होते. त्याने धरला, त्याचा हात सुटला होता. तो पुन्हा हसला. मनाशीच म्हणाला, नर्मदा माते, बघ बघ, तू साक्षी आहेस, आहेस ना? तिच्या मागून तो अस्वस्थपणे चालत होता. त्याला तरी कुठे नागपूरला जायचं होतं. सारे शब्दांचे खेळ खेळून तो पराजित झाला होता. गेले 8 दिवस पाऊस कोसळत होता. क्वचितच काही वेळा सूर्य ढगाआडून येऊन आपलं अस्तित्व प्रकट करीत होता. महेश स्वतःच्या शिल्पकृतीत रंगला होता. दिवसभर कष्ट केल्यावर रात्री मात्र त्याला नर्मदा आठवायची. अशा पावसात तिला आलेली प्रचंड भरती, भर वेगात धावणारी ती, कोंडलेलं आभाळ आणि त्या पावसात राजा, तो आणि निर्मला मिळून त्या उंच दगडावरून तिचं ते अनिवार्य रूप पाहणं. डोळ्यांसमोरून नर्मदा हलायची नाही. मग पावसाळा भर इतकं अनावर होणं त्या आकाशाला जमतं. इतकं उफाळून येणं नर्मदेला जमतं असं त्याला वाटायचं. पावसाळ्यात एकही दुकान उघडायचं नाही. एकही प्रवासी हौसेनेही त्या घाटावर यायचा नाही. आणि नर्मदेचा तो प्रचंड जलप्रपात, दूर दूरपर्यंत तिच्या कोसळण्याचा आवाज, तिचा प्रचंड ओघ, डोंगरावरून तीव्र गतीने कोसळताना उडणारे लक्ष लक्ष जलतुषार, तिचं धवल रूप जणू प्रचंड दुग्धसागरच. त्या दुग्धसागरात जणू कोणी प्रचंड वेगाने मंथन करीत होतं. आज ह्या क्षणी साहेबांच्या आलिशान बंगल्याच्या रूममध्ये महेश नर्मदेचं रूप आठवत होता. त्या दुग्धसागराचं चित्र त्याच्या डोळ्यांसमोर साकारलं होतं. प्रचंड वेगाने कुठलाही विचार न करता डोंगरावरून कोसळणारी नर्मदा,
त्या दरीत झालेला तिचा सागर, प्रचंड अशी मंथन मंथन क्रिया, त्यातून प्रगटलेला फेस, कितीही पाहिलं तरी मनाचं समाधान होऊ नये असं तिचं अतिव सुंदर रौद्र भीषण रूप. निर्मलापेक्षा नर्मदाच आपल्याला का आठवते त्याला कळेना. गेल्या 8 दिवसात तिची अनेक रूपं आठवून तो अस्वस्थ झाला होता. त्याहून अधिक अस्वस्थ झाला होता ते निर्मलाची किंवा घरच्यांची तीव्र आठवण आपल्याला का येत नाही हा विचार त्याच्या मनात येत होता. महेश दादा, तुम्हाला साहेब बोलावतायत. सकारामने निरोप आणताच महेश भानावर आला. 8 दिवसापासून त्याने घेतलेले शिल्प तसंच अर्धवट पडलं होतं. तेव्हा भुकेची चिंता होती म्हणून नकळत आपण दिवस दिवस मूर्ती घडवत होतो असं त्याला वाटलं. त्याने घडवतानाच अर्धवट राहिल्या मूर्तीवर कापड टाकलं आणि तो साहेबांच्या रूममध्ये आला. रूम कसली, प्रचंड अशा हॉलमध्ये त्याचं कलादालन होतं. त्या पलीकडे आणखी 5-6 हॉलमध्ये रंगरेखा नावाची चित्रसंस्थाच होती त्यांची. 8-10 चित्रकार सतत चित्रात दंग असायचे. कलाकारांना तिथे सुयोग्य वागणूक होती. वेळेच्या वेळी चहा, नाश्ता, जेवण मिळत होतं. आल्या आल्या महेश ही सारी भव्यता पाहून चक्रावला होता. आज तो सरावला होता. साहेबांची केबिनची रूम त्यांची होती. तसाच त्यांचा स्वतंत्र हॉल होता. त्यात 4-5 कॅनव्हास लावलेले स्टँड होते. प्रत्येक ठिकाणी स्टूलवर रंग साहित्य होतं. साहेब एक अफलातून व्यक्तित्वाचे धनी होते. एकाच वेळी 4 चित्रकल्पना ते कॅनव्हासवर साकारत होते. महेशला या गोष्टीचं नवल वाटलं होतं. त्याने ते विचारलं होतं तेव्हा साहेब खळाळून हसले होते. तुला समजेल असं सांगतो हं, असं म्हणून त्यांनी सखारामकडून एक बादली पाणी आणली. 4 वेगवेगळी भांडी घेतली. एका बादलीतलं पाणी 4 वेगवेगळ्या भांड्यात टाकत ते म्हणाले, प्रत्येक भांड्यातल्या पाण्याचा उपयोग वेगवेगळा होऊ शकेल, खरं ना? महेश गोंधळा. तसे ते म्हणाले, आपल्या मनात शेकडो कल्पना एकाच वेळी असतात. ह्या 4च मी घेतल्या. ते एक वेळ ठीक आहे, पण 4 कल्पनांच्या साकारण्याच्या तऱ्हा वेगळ्या. बरोबर आहे, पण आपलं मन एका जागी तसं राहतच नाही. आपलं मन ज्या ठिकाणी आहोत तिथेच एकाग्र केलं तर एकाच वेळी माणसं विविध कामं करू शकतील. आज तुला मी काय म्हणतो ते कळणार नाही, पण काही विद्वान माणसांचे मेंदू इतके कार्यक्षम असतात, त्यांचं मन इतक्या परस्पर विरुद्ध मार्गाने एकाच वेळी धावत जातं आणि त्यांच्या देहाकडून तितकीच जलद कृती घडत असते. अशा माणसांना अष्टावधानी म्हणतात. पण महेश काहीच कठीण नाही. महेशला सारंच खूप नवीन होतं. प्रचंड राजवाडा असावा तसा, अनेक दालनं असला विशाल काय बंगलाच कोण कुठे आहे याचा पत्ताही लागू नये असा. सकाळी नाश्त्याच्या वेळी आणि रात्री जेवायच्या वेळी अनुपमा दिसायची. तिचं कॉलेज, मित्रमैत्रिणी, ट्रिप्स आणि इतर कार्यक्रम यात ती मग्न असायची. एकदा आल्यावरच तिने विचारलं होतं, कसा आहेस महेश? तुला आणावं ही डॅडींची इच्छा पूर्ण झाली. छान झालं. त्यानंतर डायनिंग टेबलावर यांत्रिकपणे औपचारिक बोलणं व्हायचं. त्यात साहेब आपल्या चित्रांच्या संदर्भात महेशला सांगायचे. अनुपमा खाली मान घालून जेवायची. महेशला वाटायचं विचारावं, पण त्याला इथे येऊन 6च महिने झाले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता.
कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.